air traffic control. You're cleared for takeoff. हात मध्ये काय तुझे बोलगी एसीपी सरकार. नवी मुंबईतील वाशी सी शोर परिसरात आगरी कोळी समाजाच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या पुतळ्याची विटंबना केल्याची संतापजनक घटना समोर आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि आगरी कोळी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार काही तरुण दारूच्या नशेत चौपाटी परिसरात आले होते. त्यातील एका तरुणानं पारंपरिक वेशभूषेतील कोळी पुरुषाच्या पुतळ्यावर चढून नको ते हावभाव केले, तसंच शिवीगाळ करत अवमानकारक वर्तन केलं. त्याचा मित्र खाली उभा राहून हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. नवी मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी आगरी कोळी समाजाचा इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी पारंपरिक वेशातील कोळी पुरुष आणि महिलांचे पुतळे उभारलेत. त्यामुळे या पुतळ्यांची विटंबना ही केवळ गैरजबाबदार कृती नसून स्थानिक संस्कृतीचा अपमान असल्याची भावना समाजातून व्यक्त होतीये. दरम्यान उरणचे मनसे नेते सतीश पाटील यांनी व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला चांगला जाब विचारला. त्याला त्याच्या पालकांसमोर उभं करून संबंधित तरुणाकडून माफीनामाही घेण्यात आला. याबाबत वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वाशी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. जुहू चौपाटी वाशी येथील आगरी कोळी बांधव आणि महिला यांच्या पुतळ्याच्या विटंबनाबाबत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या संबंधाने संजय बाबू भोईर यांनी काल दिनांक 11/3/2026 रोजी वाशी पोलीस स्टेशन येथे त्या संबंधाने फिर्याद दिली होती. त्यावरून वाशी पोलीस स्टेशन येथे 136/2026 BNS 298, 299, 302 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला होता त्या व्यक्तींना पोलीस स्टेशन वाशी येथे ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. वादळवारा लाईव्ह साठी अमोल कांबळे, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.